विषयांवरती हर्षवर्धन सपकाळ बोलतात यावरती आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास पुढची बातमी बघूयात। खोट्या गुन्ह्यामध्ये फडणवीस आणि शिंदे यांना गोवण्याचा प्रयत्न असा एक अहवाल समोर आलेला आहे। मीरा भाईंदरच्या एका प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा हा अहवाल आहे। रश्मी शुक्ला यांनी निवृत्तीच्या 5 दिवस आधी सरकारकडे हा अहवाल दिला। माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी शिफारस या अहवालातून करण्यात आली आहे। पोलीस उपयुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि एसीपी सरदार पाटील या तिघांवरती गुन्हा दाखल करण्याची शिफारस या अहवालामध्ये आहे। मीरा भाईंदरच्या एका प्रकरणात फडणवीस आणि शिंदेंना त्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी संजय पांडेंनी दबाव आणला असा एक चौकशी अहवालात खुलासा करण्यात आलेला आहे। रश्मी शुक्ला यांनी निवृत्तीच्या 5 दिवस आधी हा अहवाल सरकारकडे दिलेला आहे। त्यामुळे आता सरकारकडून या अहवालावरती पुढे नेमकी कारवाई केली जाते का आणि जर कारवाई केली तर ती नेमकी कशी केली जाते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। खोट्या गुन्ह्यात फडणवीस आणि शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न असा हा अहवाल समोर आलेला आहे। खोट्या गुन्ह्यात फडणवीस आणि शिंदेंना अडकवण्याचा प्रयत्न होता। तो गुन्हा मीरा भाईंदरच्या एका प्रकरणाचा होता असं देखील रश्मी शुक्ला यांनी निवृत्तीच्या 5 दिवस आधी सरकारकडे दिलेल्या अहवालात नमूद केलं आहे। माहितीसाठी सांगतो, रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या आहेत। त्यांचं अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या होत्या। त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही। तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शन दिलं नसतं ना, संघाच्या दबावामुळे दिलंय ते तिथे काय दुर्लक्ष। हे बघा, महाराष्ट्राच्या राजकारणाचा विदूषक रोज काय बडबड करतो याच्यावरती रोज प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही। ज्या पद्धतीने खरं तर पोलीस वर्दीमध्ये अशा पद्धतीने काम करणं आरएसएसचं काम आहे, ते रश्मी शुक्लाने केलं, हे थेट आरोप होत आहेत। असं कोण म्हणतंय? असं सकाळचा भोंगा म्हणतोय ना। सकाळचा भोंगा रोज अशा प्रकारे काही वक्तव्य करत असतो, त्याला फार सिरियसली घेण्याची आवश्यकता नाहीये।